सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी चढउतार सुरू आहे. दागिने बनवून घेणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. चला तर मित्रांनो, भारतीय सराफा बाजारानुसार आजचे सोने आणि चांदीचे ताजे दर जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड न्यूज चॅनल गोल्ड रेट मराठी मध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये किती वाढ किंवा घट झाली आहे आणि येत्या काही दिवसात सोने चांदी स्वस्त होणार की महाग, याची संपूर्ण माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये देणार आहोत. यासोबतच तुमच्या शहरातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत, तसेच सोने आणि चांदीचे भाव आणखी किती खाली जाऊ शकतात याचीही माहिती देणार आहोत. सोने खरेदी करण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम संधी कधी मिळू शकते, हे देखील जाणून घेऊ. म्हणून जर तुम्ही येत्या काळात सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न, तुमच्या मते बाजारात सोन्याची योग्य किंमत किती असावी? तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि गोल्ड रेट मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून सोन्या चांदीचे ताजे भाव तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर आता जाणून घेऊया आजचे चांदीचे ताजे दर. भारतीय सराफा बाजारानुसार आज चांदीचे भाव पुढील प्रमाणे आहेत. 1 ग्राम चांदीचा भाव 251 रुपये. 10 ग्राम चांदीचा भाव 2510 रुपये. 100 ग्राम चांदीचा भाव 25,100 रुपये. आज चांदीच्या किमतीत प्रति किलो 4000 रुपयेची वाढ नोंदवली गेली आहे. मागील आठवड्यातील मोठ्या घसरणीनंतर पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये तेजी दिसून येत आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे इराण आणि अमेरिकेमधील संभाव्य समझोता आणि फेडरल रिझर्व्हची बैठक. मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी चढउतार पाहायला मिळाली. एका बाजूला अमेरिका आणि इराण यांच्यातील समझोत्याच्या बातम्यांमुळे बाजाराला दिलासा मिळाला आहे, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक, महागाईचे आकडे आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की येत्या काही दिवसात सोने आणि चांदी स्वस्त होणार का, की पुन्हा एकदा मोठी तेजी दिसून येणार? आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात सोने आणि चांदी दोन्ही ओव्हरसोल्ड झोनमध्ये पोहोचले होते. त्यानंतर शॉर्ट कव्हरिंग आणि सकारात्मक बातम्यांमुळे दोन्ही धातूंमध्ये मजबूत रिकव्हरी पाहायला मिळाली. जर अमेरिका आणि इराण यांच्यातील समझोता यशस्वी झाला तर कच्च्या तेलाच्या किंमती आणखी कमी होऊ शकतात. त्यामुळे जागतिक महागाईचा दबाव कमी होईल आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हवर व्याजदर वाढवण्याचा दबावही कमी होईल. जर फेडरल रिझर्व्हने भविष्यात व्याजदर कपातीचे संकेत दिले तर ते सोने आणि चांदीसाठी सकारात्मक ठरेल. कारण कमी व्याजदराच्या वातावरणात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीकडे वळतात. आता डॉलर इंडेक्स आणि बॉन्ड यील्डबद्दल बोलूया. गेल्या काही आठवड्यात अमेरिकेच्या 2 वर्षांच्या बॉन्ड यील्डमध्ये चढउतार दिसून आली आहे. सामान्यतः बॉन्ड यील्ड वाढल्यास सोन्यावर दबाव येतो, कारण गुंतवणूकदार बॉन्डकडे वळतात. मात्र अलीकडे बॉन्ड यील्डमध्ये काहीशी नरमाई दिसून आली असून त्यामुळे सोने आणि चांदीला आधार मिळू शकतो. आता जाणून घेऊया 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर. 1 ग्राम सोने 12,200 रुपये. 8 ग्राम सोने 97,600 रुपये. 10 ग्राम सोने 1,22,000 रुपये. 100 ग्राम सोने 12,20,000 रुपये. आज 18 कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 2,000 रुपयेची वाढ नोंदवली गेली आहे. ट्रम्प आणि इराण यांच्यातील समझोत्याच्या बातम्यांनंतर सोने चांदीच्या किंमतींमध्ये वाढ दिसून आली असून शेअर बाजारातही चांगली तेजी पाहायला मिळाली आहे. याशिवाय जगभरातील केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. विशेषतः चीन, भारत,
तुर्की आणि इतर उद्योन्मुख अर्थव्यवस्था त्यांच्या सोन्याच्या साठ्यात सातत्याने वाढ करत आहेत. त्यामुळे सोन्याच्या किंमतींना मजबूत आधार मिळत आहे. चांदीची परिस्थिती तर आणखी रंजक आहे. चांदी ही केवळ मौल्यवान धातू नसून एक महत्त्वाची औद्योगिक धातू देखील आहे. सोलर पॅनल, इलेक्ट्रिक वाहनं, सेमीकंडक्टर आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रात चांदीची मागणी सतत वाढत आहे. त्यामुळे अनेक तज्ज्ञांचे मत आहे की येत्या काही महिन्यात चांदी सोन्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करू शकते. महत्त्वाच्या तांत्रिक स्तरांबद्दल बोलायचे झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यासाठी मजबूत सपोर्ट स्तर आणि चांदीसाठीही महत्त्वाचे सपोर्ट स्तर पाहिले जात आहेत. जर हे स्तर टिकून राहिले तर येत्या काळात सोने आणि चांदीमध्ये आणखी तेजी दिसून येऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? सोने आणि चांदीचे दर पुढील महिन्यात वाढतील की कमी होतील? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. 22. Ha. 2,800, $4,400, $4,580, $67, $74, $80. Indian rupee 1, 48,000. Indian rupee 1, 55,000. Indian rupee 1, 58,000. Indian rupee 2, 40,000. Indian rupee 2, 61,000. Indian rupee 2, 75,000. $22. 1. 14,703 Indian rupees. 8. Indian rupee 1, 17,624. 10. Indian rupee 1, 47,030. 100. Indian rupee 1, 4, 73,000. 22. 10. 2,000 Indian rupees. For percent. 2%. 24. 43,000 Indian rupees. 10. $4,309. 24. 1. 15,100 Indian rupees. 8. Indian rupee 1, 2,800. 10. Indian rupee 1, 51,000. 100. Indian rupee 1, 5, 10,000. 24. 3%.